मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच अमित धसाडे बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. स्ट्रायकर सेन वरती मुळशी बावधनचा सुपरस्टार खेळाडू महेश नानगुडेला आपण पाहतोय. मया डाऊन आपल्याला स्ट्रायकर सेन वरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक अमित धसाडे बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही युवा खेळाडू आहेत. दोघांनी प्रभावित केलं. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडून चुकी होती. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. अमित धसाडे यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली आहे. वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूने या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला खेळ केला. एक धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते. स्ट्रायकर सेनवरती रोहित खरातला आपण पाहतोय. आनंदवाडीच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने खऱ्या त्याने चांगली कामगिरी मॅन ऑफ द सिरीजची ती बाईक त्याच्या नावावरती राहिली होती आणि अगदी पहिलं तर टेक्निकली देखील स्ट्रॉंग आहे. हा ट्रॅकर बॉल बॅटची कडा विकेट मिळते. पहिला फलंदाज बाद झालाय. मागील मॅचचा हिरो स्वस्तात परतलाय. 0 या आकड्यावरती रोहित करात बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अमित तांबे दाखल होत असताना पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवडचं रॉकेट बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. 1 या आकड्यावरती दरम्यान 1 विकेट पहिली विकेट इथे गमावली जाते. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अमित तांबेला आपण पाहतोय. अमित वर्सेस अमितचं ही बॅटल आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. विराज स्पोर्ट्स कोल्हापूर संघाचा आपण विचार केला तर एक चांगली संघबांधणी रायगड जिल्ह्यातील खेळाडू त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील खेळाडू एकत्रित करून ही संघबांधणी विशालची कल्याणकर सर यांची पाहायला मिळते. आणि निश्चितच दुसऱ्या बाजूला ऋषिदादा झोरे यांचा संघ स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने फटका केला जातो. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने 3 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचत आहे. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अमित तांबे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. अमित धसाडे यांना आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. 3 धावा खर्च केलेत. 1 विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये राहिले. हाफ ट्रॅकर सरप्राइझिंग डिलिव्हरी. शॉर्ट बॉलचा वापर केला. पाठीमागे बॅक ऑफ द लेन बॉलला हिट केला आणि त्यानंतर विकेट किपर ऋतिक पाटीलच्या हातामध्ये हा बॉल विसवतोय. खांद्याचा चांगला वापर पाहायला मिळालाय. हा ट्रॅकर पुन्हा एकदा बाउन्सर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर इथे पाहायला मिळतोय. दरम्यान 1 धाव खात्यामध्ये ऍड होते. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे पंचांचा येतोय. 22च्या स्वरूपात ही 1 धाव आली. 22च्या स्वरूपात एका धावेने धावसंख्या मात्र 4 या आकड्यावरती पोहोचते. आता निश्चितच मुळशी बावधनचा डॉन मया डॉन आपण पाहतोय. स्ट्रायकर रेनवरती महेश नानगुडे पाहायला मिळतात. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. ओ यश उद्ध्वस्त. यू मिस. I will definitely hit दांडी गोल. फलंदाज महेश नानगुडे बाद. पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 4 या आकड्यावरती 2 फलंदाजांची विकेट महेश नानगुडे आणि रोहित खरात या पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. अमित धसाडे काय गोलंदाजी करतोय हा खेळाडू. निश्चितच वेग आहे आणि त्या वेगाबरोबर अचूकता असणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि ती अचूकता खऱ्या अर्थाने अमित धसाडेने राखले. त्यामुळेच धावसंख्या देखील कमी पाहायला मिळते. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत ऋतिक गजरला आपण पाहतोय. आणखीन एक स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. कमी उंचीचा एक घातक फलंदाज या टेनिस क्रिकेट पटलावरती राज्य करणारा आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
मयूर वाघमारेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. देवद एक्सप्रेस षटक क्रमांक 2 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. निश्चितच आणखीन एक वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये 4 धावा 1 विकेट. आता दुसऱ्या षटकामध्ये देवदचा वेगवान गोलंदाज आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. देवद सारख्या एका गावाचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती आणण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय तो आपण पाहतोय. समोर अमित तांबे 3 मध्ये 2. त्याच्या बॅटमधून ऋतिक गजर नवीन आलेला बॅटर नॉन स्ट्रायकर सीनवरती पाहायला मिळतोय. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पाठीमागे केला. बाउन्सरचा वापर. बॅटची कडा. विकेट किपरचा मिळालाय सहारा. तिसरा धक्का अमित तांबे. बॅक टू दी पवेलियन. यस नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात याच मैदानापासून सुरू झाली आणि आज हमराज मृत्युंजय पुणे सारख्या एका मातब्बर संघाचं प्रतिनिधित्व जो खेळाडू करत असताना पाहायला मिळतो. अर्थातच कवटे महाकाळचा छोटा पॅकेट बडा धमाका. अनिकेत पाटोळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 4 या आकड्यावरती तिसरी विकेट. फलंदाजी ढासळताना पाहायला मिळते हमराज मृत्युंजय पुणे संघाची. कारण वेगवान गोलंदाजांचा ताफा विराट स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकडे आहे आणि त्याच वेगवान गोलंदाजीचा नजारे आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 4 धावा आणि 3 फलंदाज बाद झालेत. आता अनिकेत पाटोळे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. काय मंत्र दिला जातोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निश्चितच योगेश पवार आणि मयूर वाघमारे यांचा पाहायला मिळणार आहे. अनिकेत पातोळे स्ट्रायकर सेनवरती. आता धावा बनवाव्या लागतील. धावांची आपण पाहिलं तर गती थोडीशी कमी आहे. ती वाढवावी लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे केला. बॅक ऑफ द लेंथ हिट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. 140 ओव्हरचा देखील इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळतोय. 5 आकड्यावरती धावफलक 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. आमचे गुणलेखक वेदांत देखील आमच्यासोबत या सामन्यामध्ये जोडले गेलेत. 5 आकड्यावरती धावफलक. पुढचा बॉल यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केले जाते. थोडासा लो राहिला हा बॉल. प्रसन्न पाटील आहेत मिड विकेट मध्ये. तोपर्यंत एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर आता पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर सेन वरती आता ऋतिक गजरला आपण पाहतोय. ऋतिक गजर स्ट्रायकर एन वरती पाहायला मिळतोय. निश्चितच लेफ्टी बॅटर आहे. पहिल्या सामन्यामध्ये तितकासा चांगला खेळ नव्हता. धावा आल्या नव्हत्या बॅटमधून. या सामन्यामध्ये संधी आहे धावा बनवण्याची ऋतिक गजरकडे. हा ट्रॅकर ऑन साइडला आडवा बॅटने केला कडवा प्रार. ऋतिक गजरच्या बॅटमधून षटकार. ऋतिक गजरच्या बॅटमधून आता हा षटकार पाहायला मिळतोय. 6 या आकड्यावरती धावफलक. 12 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. यस पावसाळी क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय आणि पावसाळी क्रिकेटच्या बॅट हमराज मृत्युंजय या ब्रँडच्या बॅट जर कोणाला हव्या असतील तर ऋषीदादा झोरे यांच्याकडे ते अवेलेबल आहेत. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 ऑन द बोर्ड. ऋतिक गजरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा लो राहिलाय. पुन्हा एकदा पाठीमागे हार्ड लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिलाय त्यामुळे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. एक षटकार मयूरच्या विरोधात आलाय. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एक दाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि हिते डायरेक्ट हिट पाहायला मिळते. ऋतिक पाटीलची ही हिट माघारी परतावा लागते. ऋतिक गजर बाद.
प्रेमला आपण पाहतोय आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत इनेट नंबर 6 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आली. दुष्काळात 13वा महिना अगोदरच आपण पाहिलं तर विकेट वारंवार गमावल्या जात होता आणि इथे एक रनआउटच्या स्वरूपात विकेट येणं कुठेतरी भागात पडणार आहे. अमराज मृत्यूंजय पुणे संघाला 12 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाचा स्ट्रायकर सेंटरवरती प्रेम पाठीमागे बॅक ऑफ द लेंथ. यावेळेस देखील आपण पाहिलं तर हार्ड लेनचा वापर करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा देखील पाहणं गरजेचं आहे. नो बॉलचा इशारा इथे पंचांचा येतोय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती पोहोचते. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. चला निर्णय अंतिम असेल पंचांचा. तेरा धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पायावरती आलेला शरीरभेदी मारा. अगदी आपण पाहिलं तर शरीराला पकडून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. एक धाव फ्री हिटच्या बॉलवरती. 2 षटकांचा केस संपतोय. 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा केस संपला म्हणजेच काय तर आता वेळ झाले खेळपट्टी ओली करण्याची. मात्र तोपर्यंत आपण जातोय डी.से मास्तरच्या एका सुमधुर गाण्याकडे. अमित धसाडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन अमित धसाडे पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल प्रचंड वेगात. कौतुक ऋतिक पाटीलचं करावं लागेल. इष्टांच्या पाठीमागे चांगला टेक ऋतिक पाटीलचा देखील पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले टप्पा पडला त्यानंतर ही उसळी पाहायला मिळाली. एका हाताने हा टेक ऋतिक पाटीलचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. हा प्रकार पुन्हा एकदा वेगात पाहायला मिळालाय. 22च्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये ऍड होते. निश्चितच आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजी अचूक टप्प्यावरती बॅक ऑफ द लेंथ वारंवार हिट करण्याचा प्रयत्न. हार्ड लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आतापर्यंत अमित धसाडेला यश येत असताना पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन दी बोर्ड. प्रचंड वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. वेगाची चर्चा राहिली अमित धसाडेच्या. हा प्रकार पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर. पुन्हा एकदा पाठीमागे बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर. ओके 20 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि निश्चितच 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या खेळाडूने आपण पाहिलं तर नाव कमवलंय. पुढे टाकलंय. यावेळेस थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल अमितचा.
हो, याही चेंडूवरती प्रचंड वेग पाहायला मिळालाय. आणखीन एक चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचा, चांगल्या धाटणीचा अमित धसाडेने हाताळलाय. कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतोय. जितक्या वेगात चेंडू हाताळले जातात फलंदाजाला देखील अडचण होते आणि त्याचबरोबर विकेट किपरला देखील पकडणं तितकंसं सोपं नाहीये. इतक्या वेगात गोलंदाजी पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती. हा ट्रॅकर पुन्हा एकदा हार्ड लेनचा वापर, वेगासोबत अचूकता आणि ते सातत्य असणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि तेच सातत्य आणि तीच अचूकता अमित धसाडेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. वेग प्रचंड आहे, त्याचबरोबर एकाच टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार केली जाते आणि त्यामध्ये यश येत आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, फटका लाजवाब आलाय. धावा किती मिळतात पाहावं लागेल. एकच धाव फक्त आणि फक्त मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती. याही मॅच मध्ये 2 षटकं हाताळली, 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट. अमित धसाडेचा वेग आवडला असेल तर टाळ्यांचा गजर अमित धसाडेसाठी होऊन जाऊ द्या. माणगावचा भुंगा आज कोल्हापूरमध्ये देखील चमकताना पाहायला मिळतोय. आज माणगावच्या भुंग्याची चर्चा का आहे त्याचं उत्तर त्याने वेगाने पुन्हा एकदा दिलंय. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 18 या आकड्यावरती धावफलक. यस, रायगड जिल्ह्यातील आणखीन एक वेगवान गोलंदाज डुंडरे एक्सप्रेस प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. प्रसन्न पाटील वरती ती जबाबदारी 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर इन वरती बॅटर प्रेम ला आपण पाहतोय. 6 मध्ये 2, अनिकेत पाटोळे 3 मध्ये 2 स्ट्रगल केल्या फलंदाजांनी. कुठेतरी पाहिलं तर सरामी वीरांनी लवकर साथ सोडली, त्यानंतर मिडल ऑर्डर देखील धासायला. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पाठीमागे, पुन्हा एकदा हार्ड लेनचा वापर. फुटवर्क होत नाहीये, थोडेसे लेझी स्ट्रोक वारंवार पाहायला मिळाले धमराज मृत्युंजय पुणे संघाचा विचार केला तर, आणि त्यामुळेच या मॅच मध्ये थोडासा पाठीमागे सापडलाय धमराज मृत्युंजय पुणेचा संघ. पुन्हा एकदा पाठीमागे केला. यावेळेस बॉलवरची गती थोडीशी कमी होती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईटच्या स्वरूपात 1 धावफलकावरती ऍड होते. 19 आकड्यावरती धावफलक, 19 ऑन द बोर्ड. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहिलं तर शरीरावरती चेंडू आदळतोय. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. इथून देखील या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 21 या आकड्यावरती धावफलक. धमराज मृत्युंजय पुणे संघाचा विचार केला तर आज ती फलंदाजीमध्ये कमतरता पाहायला मिळते. वासिक शेख असतील, मनोज साठे असतील, रवी घुले सारख्या फलंदाजांची कमतरता आज त्यांच्या त्या बॅटिंग युनिटमध्ये पाहायला मिळते. हा ट्रॅकर बॉल याही वेळेस आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने पुश केला. खुश राहिलेत. 1 धाव खात्यामध्ये ऍड होते. 22 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत पाटोळे स्ट्रायकर सीन वरती. पाठीमागे केला, बॅक ऑफ द लेन. पुन्हा एकदा हार्ड लेनचा वापर. नो बॉलचा इशारा इथे पंचांचा येतोय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन द बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रसन्न पाटीलचा पुढचा बॉल फ्री हिटचा. ऑन साइडला पायावरती होता, टर्न केलाय. ऑन साइडला अनिकेत पाटोळेच्या पॅटमधून मस्त नीडेड बाउंड्री. सत्तावीस धावा धावफलकावरती पायावरती केला आणि त्यानंतर बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर अनिकेत पाटोळेचा पाहायला मिळाला. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 27 आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती जोडले जात आहेत. जी अपेक्षा आहे 6 षटकांमध्ये कमीत कमी 70 धावांची, ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेम आणि अनिकेत पाटोळेला मोठे फटके घ्यावे लागतील. 1 चौकार फ्री हिटचा बॉल वरती आलाय. अशाच प्रकारचा खेळ इथून पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे. संधी दिली आता 1 प्रसन्न पाटीलने. पुढचा बॉल. हो, याही वेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केला. त्यानंतर अँगलने बॉल बाहेर चालला. विकेट किपर ऋतिक पाटील च्या सेफ हँड्स मध्ये बॉल विसरतोय. आणखीन एक डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा गुड लेंथ वरती थोडासा पुढे केला हा बॉल, मात्र उसळी याही बॉल वरती होती. लॉफ्ट केलाय. सरळ बॅटने लॉंग ऑन हवा यात्रेसाठी. सीधी बॅट
नो बकवास, षटकार. अनिकेत पाटोळे, सांगली जिल्ह्यातील कमी उंचीचा एक घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. संघ अडचणीमध्ये आहे. सुरुवातीला शांत होता, त्यानंतर आता तो रंगात आलाय. आता त्याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली. 33 धावा 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजेच आता वेळ झाली खेळपट्टी ओली करण्याची. जाऊया डीजेच्या गाण्याकडे. तेहतीस धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस लगावल्या गेल्या. शुभम मानेवरती आता विश्वास 5व्या षटकामध्ये दाखवला जातोय. करवीर तालुक्यातील कोपारड्याचा हा खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील बंटी पाटील चषकाची स्पर्धा, या खेळाडूने त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तो खेळाडू आपल्याला 5व्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 33 या आकड्यावरती धावफलक 33 ऑन द बोर्ड. टेनिस क्रिकेट.in वरती देखील अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. ओमकारजी मुचंडी सर असतील, त्याचबरोबर फैज सर असतील, यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट.in चं काम पाहिलं जात आहे. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी बावडाकर देखील उपस्थित आहेत. सर्व बावडाकरांचं देखील सहर्ष स्वागत. मनोज सकपाळ सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टोनी बावडेकर, त्याचबरोबर ओमकार खामकर, इम्रान इनामदार, प्रशांत पिंगळे, सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते देखील उपस्थित राहिलेत. पहिला बॉल शुभम मानेचा हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले, टॅप केला. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला अमित नाईक तैनात आहे, एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. 34 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. कोपारडे एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती 5व्या षटकामध्ये दाखवत असताना पाहायला मिळते. अनिकेत पाटोळे 7 मध्ये 12, संघाची गरज होती, संघाला 7 दिले. ओहो, बाउन्सर हाफ ट्रॅकर पाठीमागे केला, सरप्राइझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात एक धाव आले. हार्ड लेनचा वापर, फलंदाजाला बीट केलं, बॉडी बॅलन्स देखील फलंदाजाचा ढासळताना पाहायला मिळाला या बॉलवरती. 35 धावा धावफलकावरती 35 ऑन द बोर्ड. शुभम मानेचा हा प्रचंड वेगातला बॉल पाहायला मिळाला. याही वेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच विचार केला तर संधी दिली शुभम मानेला आज एका मोठ्या संघामध्ये खेळण्याची, आणि त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा संधी मिळतात त्या संधीला ग्रॅप करणं गरजेचं आहे, आणि शुभम माने देखील तेच करतोय. हा ट्रॅकर बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसला, क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगल धाव खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 36 धावा धावफलकावरती 36 ऑन द बोर्ड. 36 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. प्रेमला आपण पाहतोय स्ट्रायकर सेनवरती 10 मध्ये 6 धावा त्याने आतापर्यंत फक्त बनवल्यात. यावेळेस देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक हात बॅटवरचा निसटलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 2 धावेने 38 आकड्यावरती धावफलक. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. धावांची पुंजी, धावांचा दुष्काळ. हमराज मृत्यूंचे पुणे संघाचा विचार केला तर पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 38 आकड्यावरती धावफलक. पिच बॉल लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मयूर वाघमारे आहेत जरूर, मात्र
चुकी झाले. सिंगल डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. तिसऱ्यासाठी प्रयत्न जरूर होता मात्र स्ट्रायकर सेनवर थांबवलं गेलं. 2 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 40 या आकड्यावरती धावफलक. 5 षटकांच्या अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात. सहाव्या षटकामध्ये प्रसन्न पाटीलला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. 6वं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते प्रसन्न पाटीलच्या खांद्यावरती. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पहिलं बॅटल प्रसन्न वर्सेस अनिकेतचं. अनिकेतने जिंकलं होतं. आता हे बॅटल कोण जिंकणार? पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे का? यस, पंचांचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात ती एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 41 या आकड्यावरती धावफलक. या षटकामध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल कारण कुठेतरी कमी धावसंख्या उभारली गेले. लॉफ्ट केलाय आडवा पाटने. उंची जास्त, लांबी देखील जास्त. आमच्या समालोचन कक्षाला सलामी. अनिकेत पाटोळेच्या पाठपरू षटकार. थँक्यू. अनिकेत पाटोळे एक हाती खिंड लढवत असताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला शांत होता, त्यानंतर त्याने सांगितलंय लढता लढता हरलो जरी लढाईला माझ्या अंत नाही. लढेन पुन्हा उठेन, शांत बसायला काय मी संत नाही. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अनिकेत पाटोळे शो आता पाहायला मिळतोय. 11 मध्ये 19 धावांची आक्रमक खेळी अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून आली. हा ट्रॅकर पाठीमागे ज्यावेळेस हार्ड लेंथ वरती गोलंदाजी केली गेले तेव्हा रिझल्ट तोच पाहायला मिळालाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा आलेला आहे. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. प्रसन्न पाटील महागडा ठरलाय या मॅच मध्ये. उर्वरित गोलंदाजांनी जरूर कामगिरी चांगली केली, मात्र या मॅच मध्ये प्रसन्न पाटील थोडासा महागडा ठरलाय. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील उसळी जास्त, त्यामुळे नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये 9च्या स्वरूपात ऍड होत असताना पाहायला मिळते. 48 आकड्यावरती धावफलक आता पाहायला मिळते. अनिकेत पाटोळे बॅटिंग चांगली केले. संघ जेव्हा अडचणीमध्ये होतात सुरुवातीला वेळ घेतला, संयम दाखवला आणि त्यानंतर ती आक्रमकता त्याची पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालाय. फ्री हिटच्या बॉलवरती निर्धाव चेंडू. 48 या आकड्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जरूर होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या रीच पर्यंत पोहोचता आले नाही आणि त्यामुळे हा डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत. पिच बॉल ऑन साइडला टर्न केलाय, मनगडाच्या साह्याने वळवल्या बॉलला. अमित दसाडे डीप मध्ये आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 49 या आकड्यावरती. 49 ऑन दी बोर्ड. प्रेमच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. 12 मध्ये 10 या आकड्यावरती बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. दरम्यान 49 या आकड्यावरती 5वा धक्का इथे बसतोय. प्रेमची विकेट आली. विकी कलमे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर तयार राहायचे कोगनोळी स्पोर्ट्स आणि नागठाणे स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस शेवटचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जात असताना पाहायला मिळतोय. रनआउटची विकेट गमवावी लागतीये. 49 या आकड्यावरती पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. अनिकेत पाटोळे 16 चेंडू 20 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून जरूर आली आहे आणि त्याच संघर्षमय खेळीमुळे 49 धावांचा पल्ला पार पाडता आलाय. 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता आतापर्यंत दाखवलाय. महेश नानगुडे यावेळी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर रोहित कराड 0 आकड्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाले. अमित तांबे 2, ऋतिक गजर 6, अनिकेत पाटोळे 16 मध्ये 20. प्रेमच्या बॅटमधून 10 धावा आल्या.
यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अमित धसाडेची 2 षटकं, 6 धावा या 2 षटकांमध्ये खर्च केल्या. 2 विकेट त्याने मिळवल्या. त्यानंतर मयूर वाघमारे 1 षटकामध्ये 10 धावा, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. प्रसन्न पाटीलची 2 षटकं मागणी होती, 24 धावा त्याच्या 2 षटकामध्ये आल्या. शुभम मानेच्या 1 षटकामध्ये 6 धावा. फक्त आणि फक्त 49 धावा बनवल्या गेल्यात. 50 धावांचं लक्ष्य आहे. 36 चेंडू, 50 ची आवश्यकता आहे. दुसऱ्या इनिंगची कहाणी, दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण ऐकूया व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयशी पोटफोडे सरांच्या आवाजातून. या स्पर्धेदरम्यान शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळतोय. उंड्री स्पोर्ट्स उंड्री यांच्याकडून अमोल यादव यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. छत्तीस मध्ये 50 ची आवश्यकता दुसऱ्या इनिंग मध्ये. आणि तो पाठलाग करण्यासाठी विराज स्पोर्ट्स कोल्हापूरचा संघ हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. योगेश पवार पेड मधील एक मोठं नाव आहे, रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे, या टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. आणि त्यांच्या साथीला एक सध्याच्या घडीला यंगस्टर मध्ये चर्चेमध्ये असणारा खेळाडू ऋतिक पाटील, ज्या खेळाडूने ग्रामीण बिग बॅश धमाका मध्ये 4 व्हीलरची बाईक कमी वयामध्ये जिंकली असा खेळाडू. आणि त्यांच्या विरोधात अजून एक युवा गोलंदाज मराठवाडा एक्सप्रेस सिद्धार्थ जाधव सिद्धू आलाय गोलंदाजीसाठी. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावा या जरी कमी वाटत असेल तरी देखील एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. आणि जो सर्वोत्तम कामगिरी करेल या मॅच मध्ये तोच संघ या मॅच मध्ये जिंकणार आहे. चुका होतील कमी, तो संघ या मॅच मध्ये विजय निश्चित करणार आहे. मॅच जबरदस्त होणार या शंका नाही आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने सजवलं गेले. स्लीपला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंट च्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, डीपला जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडूवरती एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. पॉइंट
एक्स्ट्रा धावेने इथे मात्र सुरुवात केली जाते. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी. आपल्याकडे धाव संख्या कमी आहे. 50 धावांचा पाठलाग अपोजिट संघाला करायचा आहे. कमी धाव संख्या आपल्याकडे आहे आणि त्याचा बचाव करण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओहो, या चेंडूवरती चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. कट करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव फलकावरती. स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. सिंगल धाव फलकावरती याड झाल्या. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती. धाव संख्या आतापर्यंत 2 धावा धाव फलकावरती. सिद्धू चांगली गोलंदाज आहेत, युवा गोलंदाज आहेत आणि नेहमीच ऋषिदादा जोरे हे युवा खेळाडूंना बॅक करण्यासाठी ओळखले देखील जातात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय. सिंगल धाव फलकावरती जरूर पाहायला मिळेल. यष्टिरक्षकाच्या पायावरती चेंडू आदळला आणि त्यानंतर कव्हर पॉइंटच्या दिशेने आपल्याला महेश नानगुडे पाहायला मिळाले. त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावा आतापर्यंत बनवले गेले. 3 धावा धाव फलकावरती. चांगली मॅच होणार यात शंका नाही आहे, कारण का दोन्ही संघाकडे गोलंदाजी आणि फलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीचे आहे. जबरदस्त मॅच आपल्या भेटीसाठी आले. एका बाजूला अमरात मृत्युंजय तर दुसऱ्या बाजूला विराज स्पोर्ट्स. मुंबई परिसरातील खेळाडू. मुंबई पुन्हा ही लढत या गेल्या वर्षीच्या अंगामध्ये सेमीफायनल याच 2 संघामध्ये पाहायला मिळाली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उक केला जातोय. सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. धाव संख्या आतापर्यंत 4 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू डिलिव्हर केले जात आहेत. 4 धावा आतापर्यंत धाव फलकावरती जोडले जात आहेत. विकेट अजून देखील आली नाहीये. विकेटच्या तलाशामध्ये तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. विकेट महत्वाचे आहे, कारण जर विकेट आली, डॉट चेंडू आले तर प्रेशर निर्माण होणार आहे फलंदाजावरती. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये प्रेशर निर्माण केलं गोलंदाजांनी, त्याच प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करायची या मॅच मध्ये. सिद्धार्थ जाधव सिद्धू. हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी पुन्हा एकदा पायांवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ती जिंकण्याची वेळ जिद्द आज थोडीशी कमी पाहायला मिळते. धाव संख्या आतापर्यंत 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते, परंतु एक्स्ट्रा धावा जरूर हाताला गेल्या. जेव्हा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केल्या तेव्हा फलंदाजांना थोडस स्ट्रगल करायला भाग पडलाय. शफल झाले. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते. गुडलेन स्पॉट वरून वेगवान चेंडू इथे टाकला जातोय सिद्धूच्या बाजूतून. पहा, शोल्डरचा वापर केला, त्यानंतर गुडलेन स्पॉट निवडला. सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. सॉरी, धाव संख्या रोखली गेल्या. आतापर्यंत 5 धावा धाव फलकावरती. 4 मध्ये 5 धावा खर्च केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटने फटका जबरदस्त सजवला गेलाय. बॅटच्या रडार मध्ये पाहिलं आणि त्याच्यावरती फोर्स केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. अकरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडू चांगल्या 4 चेंडू चांगल्या रीतीने टाकले. 1 चेंडू खराब टाकला, त्याच्यावरती प्रहार झाला आणि धाव संख्या आतापर्यंत 11 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळते. पुन्हा एकदा या चेंडूवरती चेंडू लांब 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 अगदी लांब षटकार पाहायला मिळतोय. याच फटक्यांसाठी ओळखले जातात योगेश पवार. पवारची पॉवर. पुन्हा एकदा वार. संदीपजी चव्हाण सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सांगली जिल्ह्यामध्ये एक नामवंत पंच म्हणून देखील कार्यरत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिलं षटक सिद्धूचं देखील स्वागत केलं. 17 धावा त्याने देखील खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये पहिले 4 चेंडू जरूर पाहायला मिळाले, चांगल्या रीतीने टाकले होते, परंतु 2 चेंडू थोडंसं फलंदाजा रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विकेट मिळवण्याचा प्रयत्न, त्यासाठी एक्स्ट्रा फोर्स करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच वेळेला 2 मोठे फटके हे योगेश पवार यांच्या बॅट म्हणून पाहायला मिळाले. 4 मध्ये 13 त्यांनी बनवल्यात. आतापर्यंत 17 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेत. विकी कलमे पुन्हा एकदा लातूर एक्सप्रेस सज्ज होते धावा रोखण्यासाठी. धावा रोखावे लागतील. अमरावती मृत्युंजय पुणे संघ आज थोडस जर पाहायला गेलं तर ट्रॅव्हलिंग जास्त झालंय, कारण का सुरुवातीला जर पाहायला गेलं तर चिपळूणची स्पर्धा खेळण्यासाठी गेले. कालच्या दिवसामध्ये गुहागरची स्पर्धा आणि आज कोल्हापूर
या चेंडूवरती पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत 18 धावा. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला, शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडवली बी संघासाठी सातत्याने एक चांगला क्रिकेट, ग्रामीण संघासाठी चांगला क्रिकेट, त्याचबरोबर ओपन क्रिकेट देखील सध्याच्या घडीला चांगल्या रीतीने खेळत आहेत आणि म्हणूनच आज विराट स्पोर्ट्स या संघामध्ये त्यांची वर्णी लागली आहे. विकी कलमे पहिला चेंडू तर चांगला टाकला जातोय. या पहिल्या षटकाची तुम्हाला भरपाई करायची आहे चांगल्या चेंडूंनीच. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव फलकावरती फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत धावा 19 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक 17 धावांचं जरूर पाहायला मिळालं. त्यानंतर इथे दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. जज्बा महत्वाचा आहे, तुमचा जिंकण्याचा जज्बा महत्वाचा आणि तुम्ही इथे जज्बा दाखवणं देखील गरजेचं आहे. चांगला टप्पा हा देखील अचीव करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, त्याच्यावरती फटका जबरदस्त सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामध्ये केलाय वार, जाईल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. पहा आपण क्षेत्ररक्षक सजवलंय. पॉइंट डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे. म्हणजेच तुम्ही उजव्या इष्टीच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळू शकता आणि ते करत असताना थोडासा रिसचा वापर जर तुम्ही केला तर फटके फसू शकतात. हे देखील करावं लागेल. पहा आता तेच केलंय, उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर ठेवलाय, रिसचा वापर केलाय, परंतु एक्स्ट्रा थोडासा फोर्स पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्यात. हा चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय, परंतु या चेंडूवरती थोडस एक्स्ट्रा हाईट जरूर पाहायला मिळाली. वन बाउन्सचा इशारा देखील झालाय. आज चप्पा थोडासा पुढे ठेवला असता तर एक चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला असता. हा चेंडू पुन्हा एकदा जर टाकला फलंदाज अडचणी देऊ शकतात, कारण का डीपला प्रोटेक्शन आहे. या चेंडूवरती पहा चांगली गोलंदाजी, आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लय सापडले आता विकी कलमेला देखील. यादीच्या चेंडूवरती मोठा फटका जरूर त्यांच्या विरोधात आला होता आणि संयमाने खेळत आहेत. विराट स्पोर्ट्स संघ आज संयमाने खेळतोय. आज जर पाहायला गेलं तर यांची ताकद पाहायला मिळाली, गोलंदाजी युनिट चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर या संघाकडे मोठा फटका, उंची जास्त, दोरी कमी, फटका फसलाय. स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्ररक्षक, हा झेल टिपणं गरजेचं होतं. एक विकेट आपल्याला विजय मिळवून देऊ शकते. कुठेतरी चूक केले, नाराजी व्यक्त केली जाते. मेहनत करतायत गोलंदाज, साथ द्यायचे क्षेत्ररक्षकांना. एक साथ लढलं गेलं तर कोणतेही आव्हान अशक्य नसतं. थोडस जर पाहायला गेलं तर जिंकण्याची ताकद कुठेतरी कमी पाहायला मिळते. आज अमरान मृत्युंजय संघाने चुका भरपूर केल्या. हा संघ जिंकण्यासाठी ओळखला जातो, हा संघ लढण्यासाठी ओळखला जातो. आपला इतिहास आठवा, आपण कित्येक वेळेला हरलो, परंतु अरुणच आपण साम्राज्य उभं केलंय. फटका जबरदस्त ड्राईव्ह केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. षटकार पाहायला मिळतोय. क्लासिकर पवारचा वार, सीमारेषा पार षटकार. थँक्यू. 32 धावा धाव फलकावरती, 50 धावांचं आव्हान. 32 तर पहिल्या 2 षटकांमध्येच पूर्ण केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाल्या. सलामीच्या जोडी करून दोन्ही फलंदाजाने मोठे फटकेबाजी पाहायला मिळाले. खास करून योगेश पवार यांनी अटॅकिंग क्रिकेटने फटके सजवले गेले. तर 5 चेंडूमध्ये त्यांनी 19 बनवलेत आणि ऋतिक पाटील 7 चेंडू 10 धावा. थोडस संयम आणि आक्रमकता यांचा अचूक मेळ इथे पाहायला मिळालाय आणि नतीजा धावा बनलेत 32. पुन्हा एकदा सिद्धू गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू शॉर्ट पिचचा वापर, थोडासा लेंथ मागे घेतली, शोल्डरचा अतिरिक्त वापर, एक्स्ट्रा धाव फलकावरती. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आतापर्यंत 33 धावा धाव फलकावरती. प्रत्येक मैदानावरती वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करायची असते. थोडीशी चुकी खेळपट्टी आहे, तुम्ही थोडासा कटर पद्धतीची गोलंदाजी देखील करू शकता, फायदा मिळू शकतो. व्हेरिएशन महत्वाचा. या चेंडूवरती पिक केला, फोर्स केला, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. षटकार 6 धावांसाठी.
थँक्यू. षटकारांनी धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळते. 39 धावा फलकावरती 11ची आवश्यकता. एकतर्फी मुकाबला पाहायला मिळाला. गेल्या वर्षी याच दोन्ही संघांमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळाली. आता आलेत मैदानाच्या आतमध्ये सांगलीचा अजून एक जबरदस्त बॅटर, मॅन फ्रॉम दुधगाव, नाव अमोल निडगुळे. जबरदस्त फलंदाज, चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. अमोल निडगुळे या वर्षीच्या अंगामध्ये ISPL देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. श्रीनगर के वीर आणि त्या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाले अमोल निडगुळे. या संघातून गेल्या वर्षी कोल्हापूरच्या संघामध्ये होते. आज थोडस पुण्यात मुंबईच्या संघातून देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, लेदर बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने खेळले या खेळाडूने. अमोल निडगुडे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. त्यांच्या विरोधात सिद्धू जाधव. मराठवाड्याच्या विरोधात चांगली इलडा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत बनवली गेली आहे 41 धावा 42 धावा धाव फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी नाममात्र 8 धावांची गरज असेल. 50 तर बनवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 42. तिसरं षटक प्रगतीपथावरती. एकतर्फी मुकाबला पाहायला मिळाला. प्रेक्षकांना आशा होती की एक चांगली मॅच पाहायला मिळेल. या चेंडूवरती मिड विकेटल्या दिशेने फटका केला जातोय. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाल्या. विकी कलमेने फेकी केले तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड. 43 धावा धाव फलकावरती. सिद्धू जाधव इथे मात्र चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना पहिल्या षटकामध्ये थोडस महागडे ठरले जरूर, परंतु या षटकामध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. मॅच अजून देखील संपले नाही आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेट येईल का पाहावं लागेल. हो, विकेट आले. अमोल निगुडे बॅक टू द पॅव्हलियन. बॅटिंग साठी आले आता कोल्हापूरचे नितीन माटुंगे. 43 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा फिनिशरचा रोल अदा करण्यासाठी धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 7. हा चेंडू एक्स्ट्रा धावांसाठी टाकला जातोय. नितीन माटुंगे आल्यानंतर गोलंदाज एक्स्ट्रा धावा खर्चीला पाहायला मिळाले. मगाच्या मॅच मध्ये देखील बॅटिंग साठी आले तेव्हा देखील एक्स्ट्रा धावेनेच मॅच फिनिश झाली होती. या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव फलकावरती म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 44. आता फक्त एक षटकार, मॅच फिनिश. एक वार करायचा होता, प्रयत्न तर केले गेले, फोर्स केला गेला होता, टायमिंग मिस झालं आणि त्याच वेळेला डॉट चेंडू देखील पाहायला मिळालाय. 3 षटकाची सांगता. 44 धावा धाव फलकावरती. 18 मध्ये 6 धावा रोखल्या जाऊ शकतात का प्रश्न जरूर आहे, परंतु उत्तर संघर्षातूनच द्यायचं आहे. उत्तर चांगल्या गोलंदाजीतून द्यायचं आहे आणि चांगली गोलंदाजी कोण करताय हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आता येतील पुण्याचे अजून एक जबरदस्त गोलंदाज सतीश बिराजदार. चला यानंतरच्या मॅच साठी नागठाणे स्पोर्ट्स नागठाणे आणि कोगनोळी संघ आपण देखील यायचा आहे. चला नागठाणे आणि कोगनोळी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी देखील या. हा चेंडू थोडासा मागे पडलाय आणि डेट चेंडू देखील पंचांनी घोषित केला जातोय. 44 धावा धाव फलकावरती. प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत कारण का प्रेक्षकांना ही मॅच एक अटीतटीची मॅच बघायची होती, परंतु निश्चितच थोडंसं पुण्याच्या संघाने नाराज केलं. महेश नानगुडेने थोडंसं नाराज केलं आजच्या दिवसामध्ये कारण का त्याची बॅटिंग बघण्यासाठी आज प्रेक्षक गर्दी करताना जरूर पाहायला मिळालेत. मनोज सकपाळ यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. टोनी बावडेकर यांचं देखील आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बावडेकर आज मोठ्या संख्येने आलेत, निपाणी परिसरातून आलेत, कोल्हापूरच्या विविध भागातून आज प्रेक्षक येत असताना पाहायला मिळत आहेत वटार नगरीमध्ये. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती पॉवरफुल पवार बरसताना पाहायला मिळाले. अजून एक केलाय वार, गेलाय सीमारेषा पार षटकार. मॅच फिनिश झाले. 50 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि या सामन्याचे सामनावीर
आता या सामन्याचे सामनावीर ठरलेत योगेश पवार ठरलेत या सामन्याचे सामनावीर. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावरती राज्य करणारे आणि रबर बॉल क्रिकेटचे स्पेशालिस्ट, सलग 3 वर्ष बाईक जिंकणारे एक व्यक्ती, असा खेळाडू ज्यांनी सलग 3 वर्ष रबर बॉल क्रिकेट मध्ये बाईक जिंकले आणि नाव आहे योगेश पवार. योगेश अण्णा आपण देखील यायचं, आपला सत्कार देखील केला जाईल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील तुम्हाला दिले जाईल. चला नागठाणे संघ यायचा आहे. नागठाणे संघ, कोगनोळे आणि नागठाणे दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचा आहे.